जर्नी आहे ही प्रत्येकाची, जी रॉ प्युअर असते, अगदी सोन्यासारखी असते. आणि जेन्युअनली आपण ज्या पोझिशनवर येऊन थांबतो किंवा ज्या पोझिशनपर्यंत पोहोचतो काम करायला, तिथपर्यंत यायचा प्रवास तर बिलकुल सोपा नाही आहे. आणि ना आत्ता म्हणजे सगळ्यांनी तुला पछाडलेला मधली मनीषा बघितली किंवा तू आत्ता काम करतेस ती भूमिका, त्याच्यामध्ये ना एक प्रवास आहे जो म्हणजे जे खड्डे पार करूनच जावं लागतं, त्याची कुठेतरी सुरुवात व्हावी लागते. पण मला अभिनेत्री व्हायचंय है ना. तुझ्या बाबतीत ती सुरुवात काय की मला अभिनेत्री व्हायचंय? अगदी खरं सांगायचं तर मला अभिनेत्री व्हायचंय असं मला कधीच वाटलं नव्हतं. ओके. मी उत्तम नृत्यांगना Yes. होते. माझे गुरु अश्विनी एकबोटे, कालच तिचा वाढदिवस झाला. अश्विनी ताईकडे मी भरतनाट्यम शिकत होते आणि डान्सर मी फारच उत्तम होते, हे मी अभिमानाने सांगू शकते. कारण का माझं पहिलं काम मला डान्समधनंच मिळालंय. म्हणजे एका नृत्याच्या कार्यक्रमामधनं आपल्या सगळ्यांना माहिती आहेत ख्यातनाम दिग्दर्शक संतोष कोल्हे, त्यांनी त्या कार्यक्रमात मला बघितलं आणि त्यांनी मला पहिली सिरियल ऑफर केली. आणि सांज सावल्या नाव होतं त्या सिरियलचं. आणि तेव्हा मी शिकत होते का, अगदीच म्हणजे अगदीच पिल्लू होते. पण आणि आमचं म्हणजे मी इतकी पुण्यातल्या एका कन्झर्वेटिव्ह फॅमिलीला बिलॉंग करते. अगदी शिक्षणाचं पूर्ण महत्त्व आणि शिक्षणामध्ये करिअर करावं असं एक, आणि हे अभिनय नृत्य हे छंद म्हणून जोपासावं, अशा टिपिकल फॅमिलीमधनं मी खरं येते. आणि त्यांनी मला जेव्हा ही सिरियल ऑफर केली तेव्हा असं वाटलं की हे जर का नशिबाने चालून आलंय माझ्याकडे तर नक्कीच हे माझ्यासाठी आहे क्षेत्र. आणि हे नृत्यातनं आलंय, म्हणजे असंही नाही की मी कुठे जाऊन भेटली आहे आणि मग आलंय, तर नाही. माझा एक नृत्याचा परफॉर्मन्स बघून एका चांगल्या दिग्दर्शकाला असं वाटलं की मी अभिनय करू शकते, म्हणजे ते माझ्यात आहे जे मला उमगलं नव्हतं. मग लेट्स गिव्ह अ ट्राय, आणि जर प्रयत्न करायचा आहे तर तो 100% करायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात अवघड गोष्ट अशी होती की आमचं मुंबईमध्ये कोणीही नव्हतं. म्हणजे मी कामासाठी मुंबईत यायच्या आधी मी, माझ्या घरच्यांनी, माझ्या आईवडिलांनी, त्यांच्या आईवडिलांनी असं कधीच कोणीच मुंबईमध्ये पायही ठेवला नव्हता. हो. ओके. आणि अचानक त्यांनी मला सांगितलं हा ॲड्रेस, ते वरळीमधलाच एक पत्ता होता की इथे यायचं आणि मला येऊन भेटायचं आणि मग आपण बोलू पुढचं. आणि वन फाईन मॉर्निंग मी निघाले आणि आले. आणि मी तिथे पोहोचल्यावरच सरांनी सांगितलं की नाही, तेच मी बघत होतो की तुझ्यात हिंमत आहे काय उठून येण्याची, आता तू करू शकतेस असं मला वाटतंय. असं म्हणून माझा प्रवास सुरू झाला. सांज सावल्याच्या सेटवरच माझे जे को ॲक्टर होते ते रामोजी फिल्म सिटीची एक फिल्म करत होते. आणि सांज सावल्या पण तेव्हा ETVचंच होतं. आणि त्यामुळे रामोजी फिल्म सिटीतल्या लोकांना साधारण माहिती होतं की हे कोणीतरी नवीन पात्र आलंय आणि नाचबीज चांगलं करतं. त्यामुळे त्याच सेटवर मला रामोजी फिल्म सिटीची पहिली फिल्म मिळाली, बिन पैशाचा तमाशा. आणि त्याचाच गुजराती मेक वाला हवे तो सच्चू बोल. अशा 2 फिल्म्स मी 2 महिने तिकडे जाऊन केल्या रामोजीमध्ये. आणि तिथे महेशजी आले होते, त्यांच्या एका वेगळ्या फिल्म, त्यांचं एक काहीतरी शॉर्ट फिल्म वगैरे ते करत होते आणि तिथे ते आमच्या सेटवर आले होते. आणि तेव्हा मी भेटले त्यांना ॲज अ फॉर्मली. आपण आता एवढे मोठे दिग्दर्शक, आपण लहानपणापासून त्यांचे फॅन असतो आणि ते सेटवर आले. सो वी ऑल वेअर सो अमेज्ड. आणि त्यांना जाऊन भेटलो वगैरे. आणि तिकडनं आले आणि महेशजी नवीन फिल्मचं कास्टिंग करत होते असं कानावर आलं. तिकडे जाऊन महेशजींना भेटले आणि महेशजींना आठवत होतं की त्यांनी, आणि ते नेमके जेव्हा आले होते सेटवर तेव्हा माझं गाण्याचं शूट चाललं होतं. त्यामुळे अगेन आय वॉज डान्सिंग देअर. आणि त्यांना ते लक्षात होतं आणि तिथनं पछाडलेला. ओके. आणि मग तो प्रवास चालू झाला.